हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। तर मंडळी, जसं की तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत गाजरचे पराठे। आजपर्यंत तुम्ही बरेच पराठे खाल्ले असणार, बटाट्याचे पराठे, पनीर पराठा, चीज पराठा, कोबीचा पराठा, अजून बरंच काही। पण कधी गाजरचे पराठे तुम्ही खाल्लेत का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये। मी तरी पराठे हे पहिल्यांदाच बनवले होते आणि खूप अप्रतिम झाले होते चवीला पण। पहिल्यांदा मला वाटलेलं की कसे लागतील पराठे, पण काय सांगू तुम्हाला, खूपच छान झाले होते। गाजर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच पदार्थ येतं, ते म्हणजे गाजरचा हलवा। आणि गाजरचा हलवा कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो। पण ह्या वेळेला गोड न बनवता वेगळ्या पद्धतीने काहीतरी हेल्दी सुद्धा असेल आणि चवीला सुद्धा छान लागेल, गाजरचे पराठे म्हणून मी इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, त्यासाठी तुम्हाला काही जास्त करण्याची गरज नाही आहे। सोप्यात सोपी रेसिपी। गाजर छिलून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक किसून घेतले। त्यानंतर इथे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये ना मी थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा हिरवं वाटण किंवा आलं लसूण पेस्ट पण आपण ॲड करू शकतो। वाटण छान परतवून घेतलं। मध्यम आकाराचा कांदा एक बारीक कापून घेतला, तो पण छान परतवून घेतला। चवीनुसार मीठ ॲड केलं, कढीपत्ता टाकला, आवडीनुसार मसाले टाकले, लाल तिखट, हळद, जिरेपूड, ते सर्व छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये किसलेला गाजर ॲड करायचा आहे आणि पुन्हा ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सारण छान असं चवीला सुद्धा छान लागेल पराठ्यामध्ये स्टफ केल्यानंतर। आणि हे आपल्याला काही खूप शिजवून घ्यायचं नाही आहे, 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर बस, इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता रंग वगैरे किती सुरेख आलेला आहे। हे सर्व सारण आहे ना आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे। अशा पद्धतीने सारण बनवून गाजर हलकेसे वाफवून घेतले ना तर गाजराला अजिबात कच्चेपणा राहत नाही आणि पराठेसुद्धा चवीला अप्रतिम होतात। पराठ्यासाठी आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचं आहे। त्यासाठी आहे ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं मी, अगदी हलकंसं मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर थोडंसं तेल। ते सर्व छान मिक्स करून आपल्याला कणकेचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे आपण कणिक मळून घेणार आहोत। तर मंडळी, इथे कणिक मळून झालेला आहे। शेवटचा एक हलकासा पाण्याचा आपण ह्यावरती वापर करणार आहोत। पुन्हा असं मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे। कणिक जेवढं तुम्ही छान मळाल ना तेवढे पराठे छान सॉफ्ट, मऊसूत आणि लुसलुशीत होतील। शेवटचा वरतून आपण तेलाचा असा वापर करून घेणार आहोत आणि पुन्हा मऊसूत आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे। कुठलेही पराठे बनवा, ते पराठे मऊसूत आणि लुसलुशीत होण्याचं गुपित हेच आहे का कणिक मस्तपैकी असं मळून घेणं। आता कणिक आहे ना 10 ते 15 मिनटं मी भिजवून असं घेतलं होतं, म्हणजे मळून एका साईडला ठेवलं होतं। 10 ते 15 मिनटानंतर कणिक तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊसूत झालेलं आहे। अगदी अशाच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। तर आता इथे कणिक मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल का आपण यामध्ये किती पराठे तयार करू शकतो। तर इथे आहे ना मी सर्व कणकेचे गोळे तयार करून घेतले होते आणि त्याचबरोबर आपलं हे सारणसुद्धा छान असं थंड झालेलं आहे। आता आपल्याला इथे सर्व तयारी करून घ्यायची आहे। थोडंसं तेल घेतलं होतं पराठे शेकून घेण्यासाठी, तूप, तेल, बटर काहीही घेऊ शकता। त्याचबरोबर इथे पॅनसुद्धा मी गरम करायला ठेवला होता। एक एक पराठे आपल्याला आता लाटून घ्यायचे आहेत। गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये पिठाचा गोळा छान असा घोळवून घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे।
त्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने सारण छान असं पसरवून घ्यायचं आहे गाजराचं. आणि इथे आहे ना मी पॉकेट पराठे तयार करणार आहे. पॉकेट पराठ्यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढं सारण ह्यामध्ये भरून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. अगदी पॉकेटसारखी घडी घालायची आपल्याला. दिसतंय ना पॉकेटसारखं. आता आपण हलकंसं कोरडं पीठ घेणार आहोत अजून आणि ह्यावरनं आपण असं हलकंसं लाटून घेणार आहोत, जेणेकरून सर्व सारण आहे ना ते एक लेयर तयार होईल छानशी. तर इथे पॉकेट पराठा आपला आता लाटून झालेला आहे. हा पराठा आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे. गरम गरम पॅनवरती पराठा मी डायरेक्ट असा टाकला आणि त्यानंतर त्यावरती आहे ना आपल्याला हलकंसं तेलाचा वापर करायचा आहे. चमच्याने तेल छान पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप पण तुम्ही लावू शकता किंवा बटर लावू शकता. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडने पराठा पलटून घ्यायचा आहे आणि तिथून सुद्धा आपल्याला हलकं असं तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने छान खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने पराठा छानसा शेकून घेतल्यानंतर इथे आपला गाजरचा पॉकेट पराठा तयार झालेला आहे. एक एक पराठे सर्व अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. इकडे पुन्हा मी दुसरा पराठा लाटायला घेतला होता. अगदी त्याच पद्धतीने छानशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपल्याला गाजराचं सारण भरायचं आहे आणि पॉकेटसारखी घडी घालून घ्यायची आहे. सारण चमच्याने छान असं एकतर्फी पसरवून घ्यायचं आहे. पराठ्याला पॉकेटसारखी घडी घालून घेतल्यानंतर हलकंसं त्यावरती आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा सर्व पराठे आपल्याला छान शेकून घ्यायचे आहेत. तर मंडळी, एकामागे एक सर्व पराठे मी अगदी पॉकेटसारखे बनवून घेतले होते आणि त्याचबरोबर इथे आपलं जेवणाचं ताटसुद्धा मी तयार करून घेतलं होतं. आता हे गाजरचे पराठे एवढे हेल्दी आहेत ना, हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता, दुपारच्या जेवणाला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा तुम्ही हे पराठे बनवून खाऊ शकता. इकडे मी रात्रीच्या जेवणासाठी सर्व पराठे बनवून घेतले होते. त्याचबरोबर इथे शेंगदाण्याची चटणी बनवली होती. एक पराठा मी तुम्हाला अशा पद्धतीने ओपन करून दाखवते. आतलं सारण बघू शकता तुम्ही, किती छान असं सारण दिसते आपल्याला आणि पराठे छान शेकून घेतल्यामुळे एक वेगळाच रंग आला होता आतल्या सारणाला. हे पराठे आहे ना तुम्ही कशाही सोबत खा किंवा नुसतेच खा, अप्रतिम लागतात पराठे. आता मंडळी, भरपूर सारे जरी गाजर तुम्ही घरात आणले ना, अजिबात काळजी करायची नाही आहे. अशा पद्धतीने पराठे बनवून बघा आणि खाऊन बघा आणि जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवरचे जर सर्वच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मलासुद्धा आवडेल तुमच्याकडनं ऐकायला. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर तेही करून घ्या. अशाच काही नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.